राम कृष्ण हरी, ओम राम कृष्ण हरी, ओम राम कृष्ण हरी। योगी महाराज की जय, गोदावरी माता की जय, सब संतन की जय। बोला पुंडलिका वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। ते 13व्या श्लोकावर आपण आलो होतो ना। आता पहा, ते 13व्या श्लोकावरील विवेचन व्हायचं आहे। आता काय झालेलं आहे थोडं, की हा अध्याय तसा थोडा समजून घ्यायला अवघड आहे, कठीण आहे, तरी पण आपण तो समजून घेण्याचा प्रयत्न करतो आपण। त्यामुळे आता काय आपण पहा, की तुम्ही म्हटल्याप्रमाणे 12व्या श्लोकाचा सार पुन्हा एकदा सांगतो। 12व्या श्लोकाचं सार पुन्हा एकदा सांगतो आणि मग 13व्याला आपण काय करू, सुरुवात करू। आता 12व्या श्लोकाचं खरं तर मी आपल्याला सांगितलेलं आहे, पण पुन्हा एकदा मी जरा वेगळ्या भाषेत जे लिहून आणले ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो एवढ्यासाठी की हा थोडा अभ्यासाचा विषय आहे आणि अनुभवाचा विषय आहे। हा अभ्यास सर्वांनाच जमेल असं नाही, पण तो कौतुकास्पद आहे, यात वाद नाही। म्हणजे आपल्याला जरी जमलं नाही तरी ते सुंदर आहे, यात वाद नाही। एव्हरेस्ट शिखर चढणं मला नाही जमलं, पण जो कोणी चढून आला असेल त्याच्याशी संवाद करायला काय हरकत आहे, त्यातही आनंद आहे। त्याचे अनुभव जर त्यानं सांगितले तर त्यात सुद्धा काय आहे, आनंद आहे। तसं आपल्याला ते शक्य नाही, पण ज्या माऊलीला ते शक्य आहे, ज्या माऊलीनं हे सगळं सहज अनुभवलेलं आहे, त्यांच्याशी संवाद जर या ओव्यातून होत असेल तर त्याच्याहून अगदी मोठा आनंद कोणता। आणि म्हणून इथं आपल्याला त्या दृष्टीनं थोडं पाहायचं आहे असं आपल्या लक्षात येईल। हे सगळं कशासाठी चाललंय, एवढ्यासाठी चाललेलं आहे की मन ताब्यात राहिलं पाहिजे। योगी लोक हे सगळ्या प्रकारचे आसनं घालतात वगैरे, हे सगळं करतात, ते कशासाठी, मन ताब्यात राहिलं पाहिजे। हा मनाचं चंचलत्व जे आहे ते फार अवघड आहे, म्हणजे त्याला चंचलत्व जाणं अवघड आहे, कठीण आहे। आणि मन ताब्यात राहण्यासाठी हा सगळा प्रकार चाललेला आहे असं आपल्या लक्षात येईल। आता खरं तर गीतेमध्ये केवळ आसनांचा उल्लेख येतो आणि त्याची मनाची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेचा उल्लेख येतो। त्यानंतर मात्र गीतेमध्ये फारसा काही त्याचा उल्लेख येत नाही, पण माऊली मात्र त्याचं सविस्तर वर्णन करते। पद्मासन असेल, वज्रासन असेल, ओडियाना बंद असेल, जालंधर बंद असेल, हे काही वर्णन किंवा हे शब्द गीतेमध्ये आलेले नाही। आता माऊली त्याचं वर्णन करताना काय करते, हे थोडंफार सहज सांगत जाते, कारण माऊली योगी आहेत किंवा योग्यांचे सम्राट आहेत असं म्हणायला काही हरकत नाही। आणि म्हणून ह्या अशा प्रकारच्या काही गोष्टी येतात असं आपल्या लक्षात येतं। आता पहा, एक 4-5 गोष्टी मी महत्त्वाच्या आणि मूलभूत अशा या संदर्भात सांगतो आणि त्या 12व्या श्लोकातील ओव्यांचा भावार्थ सांगून आपण 13व्याला सुरुवात करू। पहिली गोष्ट अशी आहे की ही जी योगासनं करायची आहेत किंवा या ज्ञानेश्वरीमध्ये सांगितली जी योगासनं आहेत, की योगी लोक जे योगासनं करतात त्याचा मुख्य हेतू हा शारीरिक परिणाम चांगला एखादा व्हावा याच्यासाठी नाही आहे। शारीरिक परिणामासाठी किंवा एखादा रोग जाण्यासाठी केली जाणारी आसनं किंवा योग प्रक्रिया आहेत की जे आपल्याला काही योगांचे क्लास वगैरे असतात तिथं शिकवल्या जातात, त्या वेगळ्या, याचा परिणाम तसाही होतो, पण इथं जे सांगितले त्याचा मुख्य हेतू तो नाही। हा हेतू काय आहे
तर आपल्या मूलाधार चक्राच्या ठिकाणी असणारी कुंडलिनी शक्ती जी आहे ती जागृत करणं आणि तिला आज्ञाचक्रापर्यंत किंवा हृदयापर्यंत पोचवणं, याच्यासाठी हा सगळा उपद्व्याप आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे कुंडलिनी शक्ती आहे ती जागृत करायची आणि तिला वर न्यायची. ही कुंडलिनी शक्ती प्रत्येकाच्या शरीरात आहे, फक्त ती योग्यांच्या ठिकाणी जागृत असते, आपल्या ठिकाणी ती सुप्त अवस्थेत असते, एवढाच भाग आहे. तिला जागृत करण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे असं आपल्या लक्षात आहे. आणि म्हणून इथं आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्या शरीरामध्ये 6 चक्र आहेत महत्त्वाचे. त्याच्याहून आणखी उपचक्र वेगळी आहेत, त्याचा विचार करण्यास फार काही गरज नाही. ते चक्र म्हणजे मूलाधार चक्र पहिलं, दुसरं स्वादिष्ठान, तिसरं मणिपूर, चौथं अनाहत, 5वं विशुद्ध आणि 6वं आज्ञा. ही 6 चक्र आहेत. चक्र आहेत म्हणजे काय आहे, या विशिष्ट अशा प्रकारच्या ग्रंथी आहेत आजच्या भाषेत बोलायचं. आणि या ग्रंथीच्या ठिकाणी विशिष्ट अशा प्रकारच्या शक्ती सुप्त अवस्थेत आहेत. काय आहेत? सुप्त अवस्थेत आहेत. जसं आपला मेंदू आहे, ह्या मेंदूतला काही भाग जागृत असतो, बऱ्याच भाग कसा आहे सुप्त आहे. तो सगळा जर जागृत झाला तर प्रचंड ज्ञान आपल्याला प्राप्त होईल. तशा प्रकारे या शक्ती सुप्त आहेत. आता मूलाधार चक्र आहे ते गुदद्वाराच्या थोडंसं वरती आहे असं मानलं जातं. मूलाधार चक्राच्या ठिकाणी गणेश ही देवता आहे असं मानलं जातं. त्यानंतर जे आहे ते स्वादिष्ठान चक्र आहे, त्याच्यावरती असणार म्हणजे बेंबीच्या जवळ असणारं स्वादिष्ठान चक्र. या स्वादिष्ठान चक्राच्या ठिकाणीच ही कुंडलिनी शक्ती असते. कुठं असते? स्वादिष्ठान चक्राच्या ठिकाणी. आणि ह्या स्वादिष्ठान चक्राच्या ठिकाणी ती कशी असते? काल सांगितल्याप्रमाणे की एखादं नागिनीचं पिल्लं असावं, त्याला समजा आपण केसराच्या पाण्यामध्ये ते न्हावून निघालेलं आहे आणि 3.5 वेटोळे घालून ते बसलेलं आहे, अशी कल्पना करा. ते नागिनीचं पिल्लू ते जसं दिसेल ना तशा प्रकारे ती या स्वादिष्ठान चक्राच्या ठिकाणी 3.5 वेटोळे घालून बसलेली आहे, अशी कल्पना आहे. त्याची काय त्या शक्तीची? आता खरं तर शक्ती आहे. शक्ती म्हटल्यानंतर त्याला आकार असण्याचं काही कारण नाही, पण काहीतरी वेगळ्या विशिष्ट पद्धतीने सांगितलं पाहिजे ना, त्याशिवाय कसं हे करणार, जाणून कसं घ्यायचं. समजा परमेश्वर निर्गुण निराकार असंच मी जर म्हणत गेलो तर निर्गुण निराकार हे शब्द दोनच उच्चारावे लागतील, काही सांगता येणार नाही. मग त्याला वेगळ्या पद्धतीने काहीतरी सांगितलं पाहिजे. तसं इथं ही जी शक्ती आहे ती निर्गुण निराकारच आहे, फक्त ती तुमच्या थोडीफार कल्पना यावी त्याचं स्वरूप म्हणून काय केलं, 3.5 वेटोळे घालून ती बसलेली आहे, जसं एखादं नागिनीचं पिल्लं असावं त्याप्रमाणे अशी कल्पना केली. आता 3.5 या शब्दाचा संबंध मागं मी सांगितलेला आहे. ओंकाराच्या मात्रा किती आहेत? 3.5 आहेत, याच्याशी आहे, हे लक्षात घ्या. मग ही जी शक्ती आहे ती शक्ती जी आहे ती शक्ती आपल्याला कुठं न्यायची आहे? वरती आज्ञाचक्रापर्यंत, ब्रह्मरंध्रापर्यंत न्यायची, आज्ञाचक्राच्या वरती. त्याच्या वरती जे चक्र आहे त्याला मणिपूर चक्र म्हणतात. म्हणजे या बेंबीच्या वरती आहे, साधारण ते पोटामध्ये कुठंतरी असावं. त्यानंतर अनाहत चक्र हे हृदयाच्या ठिकाणी आहे. अनाहत चक्र हृदयाच्या ठिकाणी. आता ही शक्ती जेव्हा या अनाहत चक्र म्हणजे हृदयाच्या पर्यंत येते तेव्हा त्या ठिकाणी जो नाद होतो त्याला अनाहत नाद म्हणतात, त्याच्याहून ते नाव पडेल. अनाहत, आहत म्हणजे आघात, आघाताशिवाय होणारा नाद म्हणजे आवाज. कारण जगामध्ये कोणताही आवाज हा 2 वस्तूंच्या आघातातून होतो. 2 वस्तू एकमेकावर आपटल्या काहीतरी झालं म्हणजे येतो आवाज. आपण बोलताना सुद्धा जो आवाज होतो तो जीभ वर खाली लागते म्हणजे आवाज होतो, म्हणून काय होतो? आवाज होतो, हे लक्षात घ्या. पण इथं जो आवाज होतो तो आवाज कोणत्याही आघाताशिवाय होतो, कोणत्याही आघाताशिवाय होतो, म्हणून त्याला कसला नाद म्हणलं? अनाहत नाद म्हणलं. हे का तर गुप्त आहे. गुप्त म्हणजे काय आहे? प्रश्न असा असतो की शेवटी गुप्त म्हणजे तरी काय, ते कुणाला तरी माहीत असलं पाहिजे ना. आपण गुप्त या नावाखाली काय करतो? 6व्या अध्यायामध्ये शक्यतो कोणीही प्रवचन करीत नाही. मी अनेक ठिकाणी पाहिजे. का करत नाहीत?
त्यांना मी विचारलं, ते म्हणतं काय नाही हो, ते समजत नाही समोरच्या माणसाला, समोरच्यांना समजत नाही, याच्यापेक्षा यांनाच समजलेलं नसतं, त्यामुळे समोरच्यांना प्रश्नच उद्भवतो. हे लक्षात. आता हा अनाहत नाद जो आहे तो आघाताशिवाय म्हणजे काय? जगातले सगळे नाद जे आहेत ते आघातामुळे होतात, हे बरोबर आहे. हा आघाताशिवाय म्हणजे इथं काय होतं, हे सगळं मी काय सांगतो, हे पुढं संदर्भ जेव्हा येतील ना तेव्हा तुमच्या ते लक्षात येईल, मी काय बोलतो ते लक्षात येईल. इथं काय होतं पहा, की ही जी कुंडलिनी शक्ती आहे ती कुंडलिनी शक्ती वर इथं या हृदयाकाशापर्यंत येते आणि हृदयाकाशापर्यंत आल्यानंतर अपान वायू खाली जाणार आणि प्राणवायू वरून येणार, ह्या दोघांचा आघात होतो, दोघांचा काय होतो, संघर्ष होतो आणि मग त्यामुळं तो नाद तयार होतो. खरं तर ह्या दोन वायूंचा तो संघर्ष आहे आणि प्राण आणि अपान यांचा संघर्ष आहे, इतर कुठल्याही वस्तूंचा तिथं संघर्ष होत नाही, म्हणून त्याला काय म्हटलं, अनाहत नाद. आणि तो कुणालाही ऐकू येत नाही, अशा प्रकारे ज्याची कुंडलिनी शक्ती जागृत झाली अशा योग्यानाच तो काय होतो, ऐकू येतो असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून हे चक्र जे ते अनाहत चक्र आहे. आता कंठाच्या ठिकाणी असणारं जे चक्र आहे ते विशुद्ध चक्र आहे, त्याला विशुद्ध चक्र म्हणतात. आणि मागं अनेक वेळा याचा उल्लेख आलेला आहे की या दोन भुयांच्या मध्ये भ्रुकुटी या ठिकाणी जे चक्र आहे त्याला आज्ञाचक्र असं म्हणतात. आता हे योगी लोक काय करतात, षटचक्र भेदन म्हणतात त्याला, षटचक्र भेदन करतात. म्हणजे ही 6 चक्र भेदून ही कुंडलिनी शक्ती इथंपर्यंत जाते आणि इथं गेल्यानंतर हे जे चक्र आहे आज्ञाचक्र ते भेदून ती ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी जाते. आत्मा हा इथं ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी आहे असं मानलं जातं. परमात्मा आत्मा इथं असं मानलं जातं आणि जीव हा हृदयाच्या ठिकाणी असं मानलं जातं. आता पहा, ह्या ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी एक अमृताचं तळ आहे. काय? अमृताचं तळ आहे. म्हणजे तिथला जो परमात्मा आहे तो अमृत रूप आहे असा त्याचा अर्थ. हे ती कुंडलिनी शक्ती तिथे गेल्यानंतर ते अमृताचं जे तळ असतं ते कलंडतं थोडं आणि त्यातील जे अमृत आहे ते अमृत या कुंडलिनीच्या तोंडात पडतं आणि ते पिऊन ती अमर होते. ती अमर होते म्हणजेच योगी तो काय होतो, अमर होतो. तो योगी अमर होतो. मग त्याला कृतांताचं किंवा मरणाचं कसलंच भय राहत नाही. तर हे जे षटचक्र भेदन आहे ते षटचक्र भेदन करायचं इथं असं आपल्याला लक्षात येतं. आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्या शरीरामध्ये 3 नाड्या या संदर्भात महत्त्वाच्या मांडलेल्या आहेत. इडा, पिंगळा किंवा दुसरी नाडी आहे तिसरी जी सुषुम्ना नाडी. आता पहा, ह्या 2 नाड्या आपल्याला माहिती आहे, श्वास खाली वर जाणार, मध्ये जो पोकळ भाग आहे त्याला सुषुम्ना असं म्हटलेलं आहे. 2 नाड्यांच्या मध्ये ही जी योग प्रक्रिया सगळी चालते ती सुषुम्ना नाडीच्या माध्यमातून चालते. आता इडा आणि पिंगळा ह्यातून जो वायू जातो आणि येतो त्यातला चंद्रवायू एकाला म्हटले सूर्यवायू, उजव्याला काय म्हटलं सूर्यवायू, डावीला म्हणजे चंद्रवायू. आणि हे 2 वायू नागपुरींच्या ठिकाणी इथं वर गेल्यानंतर एक होतात आणि ती सुषुम्ना नाडी एक होते. म्हणजे तिन्ही नाड्या या ठिकाणी होतात का, एक होतात म्हणजे एकत्र येतात. आज्ञाचक्राच्या ठिकाणी तिन्ही नाड्या काय होतात, एकत्र येतात. आणि मग त्या ठिकाणी ही शक्ती गेल्यानंतर अशा प्रकारे जो काही परिणाम होतो त्या योग्याच्या शरीरावर, मनावर आणि एकूण त्याला जे काय अनुभव येतात ते अनुभव या ठिकाणी माऊली सांगते आहे असं आपल्या लक्षात येईल. म्हणजे ही एक आत्मानुभव घेण्याची, परमात्म्यापर्यंत जाण्याची आणि याच देहानं या देहाचा नाश करून आत्मस्वरूप प्राप्त करून घेण्याची एक प्रक्रिया आहे. आत्मस्वरूप व आत्मस्वरूपाचा आनंद प्राप्त करून घेण्याची काय आहे ती प्रक्रिया आहे असं आपल्या लक्षात येईल. अर्थात हा विचार एवढ्यासाठीच करायचा तो गीतेमध्ये आलेला आहे, माऊलीनं सांगितलेलं आहे. ही प्रक्रिया वेगवेगळ्या पद्धतीनंही घडते. ती पद्मासन घालून किंवा अशा प्रकारचे आसन घालून करूनच केली पाहिजे असं काही नाही. ही प्रक्रिया आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या साधनेतून सुद्धा आपल्याला घडवून आणता येते. मग तुमचं नामस्मरण असेल, एखाद्या विशिष्ट मंत्राचा जप असेल, एखाद्या देवतेची आराधना असेल, पण ही प्रक्रिया होत असताना
ती आपल्याला होते याची जाणीव सतत होईलच असं नाही. ते काही गोष्टी झालेल्या असतात, आपल्या न कळत झालेल्या असतात, आपल्या लक्षातही येत नाही. इथं मात्र स्पष्टपणे ते दिसतात आणि इथं मात्र स्पष्टपणे त्या त्या चक्राच्या ठिकाणी गेल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येतात आणि अनुभव येऊन त्याच अनेक प्रकारच्या वृद्धी सिद्धीसुद्धा त्या योग्याला प्राप्त होतात, अनेक प्रकारचं सामर्थ्य त्याला प्राप्त होतं. पहा, म्हणजे याचा अर्थ असा होतो की अशा प्रकारे जर आपण काही गोष्टी जर केल्या तर ध्यान योगाच्या साह्यानं आपल्याला त्या परमेश्वराप्रत जाता येतं आणि याच देहामध्ये त्याचा अनुभव घेता येतो. किंबहुना हा जो दिसणारं जे शरीर आहे, स्थूल शरीर, ते नष्ट करून त्याच्या पलीकडील शरीर धारण करून आपल्याला ह्या सगळ्या प्रक्रिया करता येतात, असा त्याचा अर्थ आहे, असं आपल्या लक्षात येतं. आता पहा, ह्याच्या संदर्भात मी 2 उदाहरण सांगतो तुम्हाला. ती उदाहरण अशी आहेत. पांडेचेरीचे योगी अरविंद आपल्याला माहिती आहे, जे अलीकडील उदाहरण म्हणता येईल त्याला, की त्याने सुद्धा अशा प्रकारे योग मार्गानं सगळ्या सिद्धी प्राप्त करून घेतल्या होत्या आणि आपल्या शरीराला अशा प्रकारची अवस्था प्राप्त करून दिली होती. अशा प्रकारचं अलीकडलं उदाहरण म्हणजे पांडिचेरीचे योगी अरविंद. हा अनुभव आपल्याला येऊ शकेल का? प्रश्न असा आहे, जसं माझ्यासमोर प्रश्न असतो, हे मला समजलं, मी कालपासून विचारतो, मला समजलेलं आहे, हे केव्हा समजलं, पण समोरच्याला कसं समजून द्यायचं? शिक्षकासमोर मोठा प्रश्न काय असेल, मला समजलेलं आहे पण समोरच्याला समजून कसं द्यायचं, हा प्रश्न असतो. आणि जेव्हा अवघड विषय असतो ना, तेव्हा हा प्रश्न फार सतावतो, काय करायचं नाही. मग प्रश्न असा असतो आपल्यासारख्या लोकांचा की हे सगळं ठीक आहे, योग विद्या आहे, योगाचं वर्णन माऊलीने केलेलं आहे, वारकरी फारसं ते काही वाचतात, फक्त ज्ञानेश्वर वाचत, त्याचा फारसा विचार करीत नाही, कोणी करत, त्याच्यावर फारसं काही बोलत नाही. का? त्यांचं मत असे की हे आपल्या म्हणजे आपल्या सामर्थ्याच्या पलीकडे, त्याचा फारसा विचार करायची गरज नाही. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो मात्र, की हा अनुभव जर तुम्हाला पाहिजेच असेल तरी साधा सोपा उपाय. बऱ्याच लोकांना असं वाटतं आपल्याला अनुग्रह मिळावा आणि अनुग्रहामध्ये जो अनुभव मिळतो ना, तो अनुभव द्यावा. पण तशी व्यक्ती अलीकडे तरी नाही कोण. असली तर असेल एखादी दुसरी हिमालयामध्ये, म्हणजे ज्याला आपण शक्तिपात म्हणतो, इथं हा सुद्धा शक्तिपात आहे. ती डायरेक्ट ती व्यक्ती, ते सद्गुरू शिष्याच्या डोक्यावर हात ठेवतात किंवा त्याच्याकडे फक्त पाहतात आणि पाहिल्यानंतर त्यांना समाधी अवस्था प्राप्त होते. असं फारसं कोणी दिसत नाही. आहेत नाही असं नाही, पण ते प्रत्यक्ष असतील असं नाही. अप्रत्यक्षपणेही अशा गोष्टी आपल्या सद्गुरूंच्या ठिकाणी किंवा एखाद्या गुरु परंपरेच्या ठिकाणी आपला विश्वास असेल तर त्या घडू शकतात. मग तुमचा विश्वास इथं असेल, या परंपरेत तरी घडू शकतं, अप्रत्यक्षपणे त्या घडू शकतात. पण जर तुम्हाला अनुभवच घ्यायचा असेल तर एक ठिकाण सांगतो. तापी नदीच्या काठावर पुनतांबे या ठिकाणी, ज्या ठिकाणी चांगा वटेश्वर म्हणजे चांगदेव यांची समाधी आहे, त्या समाधीच्या समोर जाऊन जर तुम्ही आजही आताही बसलात तर तुम्हाला क्षणार्धात एक विशिष्ट प्रकारचा समाधीस्थ अनुभव येतो. जेवढे लोक जाऊन त्या ठिकाणी त्या समाधीसमोर बसतात त्यांनी प्रत्येकानं सांगितलेलं आहे की आम्हाला काही वेगळा अनुभव आला. चांगा वटेश्वर आज ती अवस्था आहे. अशी काही ठिकाण आहेत. तुमची साधना किती आहे त्याच्यावर अवलंबून आहे. साधना तुमची अगदी थोडी बऱ्यापैकी चांगली असेल तसा अनुभव तुम्हाला येऊ शकतो. म्हणजे हे जे सांगितलेलं आहे ते काही अशक्य कोटीतलं आहे, होणारच नाही आणि फक्त तिकडं सहज होऊन पाहायचं आहे असा प्रकार नाही, हे लक्षात घ्या. ही एक अशा प्रकारची अवस्था आहे. आणि म्हणून याचा विचार करत असताना आपल्याला एक विशिष्ट अशा पद्धतीनं तिथपर्यंत जाण्याची ती एक प्रोसिजर आहे, या दृष्टीने त्याचा विचार करायचा. एवढंच नव्हे, ज्ञानदेवांच्या आळंदीत ज्ञानदेवाच्या समाधीच्या पलीकडे एक नृसिंह सरस्वती म्हणून स्वामी होऊन गेले. नृसिंह सरस्वती ह्याचे नव्हे, नृसिंहवाडीचे दत्तावतार ते नव्हे, तिथं एक होऊन गेले, त्यांची समाधी.
अगदी थोड्याशा अंतरावरच आहे. अत्यंत शांत निवांत अशा प्रकारची ती समाधी. तुम्ही तिथं गेलात बसलात की तुम्हाला अत्यंत शांततेचा अनुभव येतो. त्यांनी ज्ञानदेवांचे एक स्तोत्र लिहिलेलं आहे असं आपल्या लक्षात येतं. हे नृसिंह सरस्वत म्हणजे तिथले हे अर्जुनाचे अवतार मानले जातात आणि ज्ञानदेव हे श्रीकृष्णाचे अवतार मानले जातात. आजही तशा प्रकारचा अनुभव तिथे येतो. एवढंच नव्हे तर ज्ञानदेवांच्या समाधीला लागून आणखी दुसरे वास्कर संप्रदायाचे जे प्रमुख मल्लापा वास्कर त्यांची समाधी. तिथं तुम्ही गेलात तर तुम्हाला अत्यंत शांत असा अनुभव येतो. अत्यंत शांत असा अनुभव येतो. अत्यंत शांत असा अनुभव येणं हे सुद्धा त्या जो आत्मानंद आहे त्या आत्मानंदाचाच अनुभव आहे, हे लक्षात घ्या. तर ती प्रक्रिया जी आहे, जी सहज तिथपर्यंत जाण्याची आणि परिपूर्ण अशा प्रकारचा तो आनंद घेण्याची, ती प्रक्रिया या ठिकाणी सांगितलेली आहे असं आपल्या लक्षात येतं. आता यामध्ये पहिल्यांदा काय सांगितलं, साधारणतः 13व्या श्लोकामध्ये पहा. आपण नंतर 13वर पण त्याच्या अगोदर थोडंसं विवेचन करायचं म्हणून करतो की पहिली गोष्ट इथं आसनामध्ये शरीर डोक्याने मान सरळ रेषेत ठेवा. शरीर डोकं मान शरीर हे सरळ रेषेत असलं पाहिजे आणि दृष्टी स्थिर असली पाहिजे, अचल असली पाहिजे. आता असं का सांगितलं तर शरीर डोकं आणि मान जर एका रेषेत असेल तर तुमचं मन स्थिर करण्याला काय होतं, सहाय्य मिळतं. ते पुढं झुकलेलं नसावं. पुढं झुकलं तर झोप येते, मागं झुकलं तर जडत्व येतं आणि या बाजूला किंवा या बाजूला झुकलं तर चंचलत्व येतं. त्याला शास्त्र आहे. म्हणून ते काय म्हटलं की शरीर डोकं आणि मान काय एका रेषेत ठेवायचं आणि दृष्टी नाशिकाग्र म्हणजे नाकाचे हा जो शेंडा आहे त्याच्यावर ठेवायची. म्हणजे तिला पुढे जाऊ द्यायचं नाही. कारण दृष्टी काय करत असते, पुढे जातं, तिला पुढे जाऊ द्यायचं नाही असं इथं सांगितलं, असं आपल्या लक्षात येत. आणि मग याच्या अगोदरच्या ज्या 12व्या श्लोकावरील ओव्या आहेत त्या ओव्यांचा आपल्याला फार थोडासा अर्थ पाहायचा. मी सांगितलेलं थोडक्यात त्याचं आता पुन्हा जरा थोडंसं विवेचन करू. आता पहा काय होतं. पहा इथं जे आसनं आहेत आणि आसनांच्या संदर्भातील जे विवेचन आहे ते विवेचन इथं माऊली थोडे वेगळ्या पद्धतीने करते असं आपल्या लक्षात येईल. आता ह्या आसनासाठी स्थान कसं असावं त्याचं विवेचन आलेलं आहे. म्हणजे ती जागा कशी असावी, अत्यंत सुंदर कशी असावी, शांत कशी असावी वगैरे ते समजण्यासारखं आहे. त्याचं विवेचन पुन्हा करणं ते झालेलं आहे, त्याचं विवेचन पुन्हा करण्याची गरज नाही. आता इथे पहिली गोष्ट आहे ती गोष्ट अशी आहे की आसन मुद्रा कशी असावी, कोणतं आसन घाला, ते कसं असावं. पहिली गोष्ट इथे सांगितली की पद्मासन. पहिली गोष्ट काय सांगितली, पद्मासन. आता या पद्मासनाचा उल्लेख काय मूळ श्लोकामध्ये नाही. गीतेच्या मूळ श्लोकामध्ये कुठल्याही आसनाचा उल्लेख नाही, फक्त आसन असं म्हटलं. असं का म्हटलं त्याने, आसन याचा अर्थच असा आहे की ज्या परिस्थितीमध्ये कमीत कमी तुम्ही 3 तास बसू शकाल अशी अवस्था. कसंही बसा, 3 तास तुम्हाला निवांतपणे बसता आलं पाहिजे, शांतपणे बसता आलं पाहिजे. तुमची चुळबुळ अजिबात होता कामा नाही, सारखं इकडे तिकडे हलता कामा नये, मागं पुढे करता कामा नये. 3 तास त्याला आसन, त्याला सुखासन म्हणजे सुखानं बसता येईल असं. पण माऊलीला जे प्रिय आहे किंवा त्यात महत्वाचं जे आहे त्याचा उल्लेख सहज माऊली जाता जाता करते आहे आणि ते आहे पद्मासन. म्हणजे दोन्ही मांड्या पोटऱ्यांना चिकटून घालाव्यात आणि पाय दोन्ही एकत्र करून पोटऱ्यावर चिकटून घातलं की त्याला काय म्हणतात, पद्मासन म्हणतात. आता पहा, दोन्ही तळपाय वाकडे करून आधार चक्राच्या तळाशी, म्हणजे आधार चक्र म्हणजे गुदद्वाराच्या ठिकाणी ते आधार चक्र, त्याच्या तळाशी दोन्ही पावले नीट बसवावीत. म्हणजे असं पाय दोन्ही पावलं काय करायची, त्या आधार चक्राच्या ठिकाणी बसवायची आहेत आणि याला म्हणतात भद्रासन. आता असं का म्हटलं, त्याचं कारण पुढं आहे. उजव्या पायाची टाच तळाशी ठेवून तिने गुदद्वाराची शिवण मध्यभागी दाबावी. म्हणजे शिवण जी आहे मध्ये जी ती दाबायची आणि डावा तळपाय वर घ्यावा आणि वृषण आणि त्याच्यातील जी जागा आहे ती जागा जी आहे ती 2 बोटं मागं पुढं ठेवून
मध्ये बरोबर टाचेनं तो भाग दाबा. आता हे दाबल्यानंतर काय होईल हे कशासाठी सांगितलं? हे मध्ये जे भाग आहे ते दाबल्यानंतर हे जे गुदद्वार आहे ते बंद होणार आहे. काय होणार आहे? बंद होणार. आता बंद झाल्यानंतर मग त्या टाचेनं संपूर्ण शरीर तोलून धरायचं. म्हणजे असं टाच लावायची खाली आणि त्याच्या टाचेवरच असं शरीर तोलून राहतं. म्हणजे संपूर्ण भार जो आहे तो भार टाचेवर पडणार आणि टाचेचा भार त्या गुदद्वारावर पडणार आणि त्याच्यावर पडल्यामुळं जो अपान वायू खाली निघून जातो तो बंद झाला. काय झाला? बंद झाला. लक्षात येते? आता तो बंद झाला की काय होईल? वरून आत येतो तो प्राण, खाली जातो तो, खालून जातो तो अपान. तो बंद झाला की तो वायू आहे शेवटी. लक्षात घ्या, तो कुठंतरी घुसणारच, कुठंतरी घुसणारच. मग तो वर घुसतो, वर जायला लागतो. म्हणजे खाली बाहेर जाण्याच्या ऐवजी तो काय झाला? आता उलटा वर येऊ लागतो. हे आता मी तुम्हाला इथं प्रत्येक ओळी समजून घेतली. काय होतं? पहिल्या ओळीचा अर्थ लक्षात तुमच्या येई तोपर्यंत तो विसरतो आणि दुसऱ्या ओळीकडे आपण जातो, अशी परिस्थिती तुमची होते. तर तो काय होतो? अपान वायू जो आहे तो वर येऊ लागतो. वर येऊ लागल्यानंतर अपान वायू जर वर येऊ लागला ना तर भयंकर परिस्थिती असते. कारण ही काही साधी गोष्ट नाही. त्याचा पहिल्यांदा त्रास होतो आपल्याला. पहिल्यांदा काय होतो? त्रास होतो. आता साधी शारीरिक गोष्ट घ्या. जर वायू अशा प्रकारे थांबला तर डॉक्टर सुद्धा सांगतात तुम्ही गोळ्या घ्या आणि ते झाल्यानंतर तुमच्या शरीरावर काय होईल? त्रास होईल. मग हा आपण आपला मुद्दाम जाणीवपूर्वक बंद केलेला आहे. तो वर येऊ लागतो. वर आल्यानंतर होतं काय? तो वर आला की तो थांबत नाही. तो त्याला गुदमरल्यासारखं होतं ना. आणि मग तो काय करतो? फुगतो, म्हणजे व्यापक होतो. व्यापक झाल्यानंतर तो काय करतो? वरती जे बेंबीजवळ मणिपूर चक्र मागाशी सांगितलं तुम्हाला, हे मूलाधार चक्रानंतर स्वाधिष्ठान चक्र जे सांगितलं, त्या स्वाधिष्ठान चक्राच्या ठिकाणी ही जी कुंडलिनी शक्ती असते ना, त्या स्वाधिष्ठान चक्राला हा धक्के देतो. कोणता वायू? हा अपान वायू धक्के देतो. धक्के दिल्यामुळं त्या ठिकाणी असणारी ही जी शक्ती आहे ती शक्ती जागी होते. जसं एखाद्या माणूस झोपला असेल आणि मग त्याला तो जागा होत नसेल, आपण त्याला काय करतो? हातान धरतो आणि हलवतो. हलवल्यानंतर काय होतो? तो जागा होतो. तसं हा जो अपान वायू आहे तो अपान वायू त्या स्वाधिष्ठान चक्राच्या ठिकाणी असणाऱ्या त्या शक्तीला, त्या स्वाधिष्ठान चक्राला काय करतो? धक्के. धक्के दिल्यानंतर होतं काय? ती जागी होते. ती ही कुंडलिनी शक्ती काय होते? जागी होते. आणि जागी झाल्यानंतर ती त्या चक्राच्या ठिकाणी उभी राहते. अशी म्हणजे असा एखादा नाग किंवा नागिनी अशी फडी काढून उभी राहते ना, तशी ती उभी राहते. आणि उभी राहिल्यानंतर मग काय होतं? तर ती या अपान जो वायू आहे ना त्याला गिळून टाकते, सगळं खाऊन टाकते. मग त्याच वेळा आणखी एक गोष्ट घडते. वरून येणारा प्राणवायू, प्राणवायू चालूच असतो. वरून येणारा प्राणवायू आणि खालून आलेला अपान वायू, ह्या दोघांचा संघर्ष होतो तिथं. ह्या दोघांचा काय होतो? संघर्ष होतो. आणि मग त्या ठिकाणी दोघांचा संघर्ष झाल्यामुळं ही शक्ती जी आहे ती अधिक क्रोधायमान होते आणि क्रोधायमान झाल्यामुळं ती अधिक बळावते असं आपल्या लक्षात येतं. तर मग ही शक्ती काय करते? मग ते दोन्ही वायू ग्रहण करते आणि पुढं ही मणिपूर या ठिकाणी येते, मणिपूर चक्राच्या ठिकाणी. आणि त्या चक्राच्या ठिकाणी आल्यानंतर पुन्हा ती या हृदयापर्यंत येते, म्हणजे अनाहत चक्रापर्यंत येते. अनाहत चक्राच्या ठिकाणी ती आली की आणखी काही गोष्टी घडतात. मग ती काय करते बरं? ही शक्ती जशी वर येईल ना तशी काही भयंकर क्रिया घडतात आपल्या शरीरामध्ये. मग ती शक्ती काय करते? ह्या आपल्या शरीरातील जे मांसाचे भाग आहेत ते खाऊन टाकते. जलाचा भाग आहे ते खाऊन टाकते. म्हणजे पृथ्वी आणि जल, कारण शरीर 5 महाभूतांपासून बनलेलं आहे. त्यातील पृथ्वी आणि जल यांचे जे भाग आहेत, कफ पित्त वगैरे, पाण्याशी संबंधित असणारे, मांस वगैरे पृथ्वीशी संबंधित असणारे, हे सगळे भाग खाऊन टाकते.
ती नाड्यांमध्ये शिरते आणि नाड्यांना निरपून काढते. ती हाडांमध्ये शिरते आणि हाडांमधलं सगळं जे अस्थी वगैरे जे असतात, मज्जा वगैरे असतात ना, ते सगळं खाऊन टाकते. असं करता करता ह्या दोन जे पंचमहाभूतापैकी जी दोन महाभूत आहेत, म्हणजे पृथ्वी आणि जल, ह्या दोन्हींचे अंश ती नष्ट करून टाकते. दोन्हींचे अंश नष्ट केल्यानंतर त्या योग्याच्या जे शरीर आहे ना, ते शरीर अर्थात हलकं होतं. अत्यंत काय होतं? हलकं होतं. आणि हलकं झाल्यामुळं त्याला अनेक प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात असं आपल्या लक्षात येतं. म्हणजे त्याच्या ठिकाणी तेज हे तत्व राहतं, म्हणजे शरीर तेजाचं बनतं, तेजपुंज बनतं असं आपल्या लक्षात येतं. वायूचा अंश काही प्रमाणात राहतो असं आपल्या लक्षात येतं. आणि मग त्याला अनेक प्रकारच्या वृद्धिसिद्धी प्राप्त होतात असं आपल्या लक्षात येतं. आणि मग तो वर ती शक्ती जाते आणि वरवर गेल्यानंतर ह्या आज्ञाचक्रापर्यंत जाते. म्हणजे अशा प्रकारे मग हे जे षटचक्र भेदन आहे ते होतं. आणि ही 6 चक्र भेदून ती गेल्यानंतर ह्या 6 चक्रातून ती वर येते आणि आज्ञाचक्राच्या ठिकाणी येऊन थांबते. आता मागं मी एक उल्लेख केला होता असा, आज्ञाचक्रापर्यंत या शक्तीला नेणं म्हणजे आज्ञाचक्रापर्यंत चक्र जागृत करणं किंवा आज्ञाचक्राला जागृत करणं हे आपल्या हातात आहे. आपण आपल्या साधनेनं हे करू शकतो. पण आज्ञाचक्राच्या वरती जाणं हे आपल्या हातात फारसं नाही. ते त्या सद्गुरूंच्या कृपेशिवाय ते होत नाही, ते सद्गुरूंनीच करावं लागतं. मग ही शक्ती जेव्हा वरती असं तोंड करून पाहते तेव्हा त्या संघर्षामुळं वरती जे इथं सहस्रदल कमल आहे, शेवटचं चक्र म्हणजे सहस्रदल कमल, म्हणजे तो जो परमात्मा आहे या ठिकाणी असणारा, तो कसा दिसतो ते सांगितलेलं योगशास्त्रामध्ये. ते योग्याने पाहिल्यानंतर अंतर्दृष्टी तो दिसतो कसा, तर 1000 फाकड्यांचं कमळ असावं. 1000 फाकड्यांचं काय असावं? कमळ असावं. आणि ते असं उलटं केलं आपण, धरलं म्हणजे 1000 फाकड्यांचं कमळ काय केलं आपण? उलटं धरलं. तर आणि खालून बघितलं तिकडे त्याच्याकडे. मी सगळी प्रक्रिया सांगतोय. 1000 फाकड्यांचं कमळ आपण उलटं धरलं आणि खालून त्या कमळाकडे बघितलं तर जसं दिसेल तसा तो दिसतो. म्हणून तिथल्या त्याला नाव काय दिलं? सहस्रदल कमल असा तो आहे. तो अमृतमय आहे म्हणून तिथं म्हटलं की अमृताचं तळ आहे. ह्याला 17वी जीवन कला असं म्हणतात, चंद्रकला असं म्हणतात. ते चंद्रकलेत त्या अमृत आहे. कारण अमृताच्या चंद्राच्या कलेतून अमृत पाजरतं अशी एक आपली कल्पना आहे. म्हणून त्याला सांगितलं, म्हटलं की ते 17वी जीवनकला आहे, ते अमृत आहे. ते अमृत कलंत तळ आणि त्याचं जे ते अमृत आहे ना, ते शक्तीच्या मुखात पडतं. आता ह्याच्या अगोदर आणखी एक क्रिया झालेली असते. ही जी शक्ती आहे ह्या शक्तीने बघा सांगितल्याप्रमाणे प्राण आणि अपान 2 वायू नष्ट केलेले असतात, खाऊन टाकलेले असतात. म्हणजे याचा अर्थ काय? हे सगळं थोड्या वेगळ्या भाषेत सांगितलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा, प्राण अपान आणि ही शक्ती ही तिन्ही मूळ एकच होतात, वेगवेगळे राहत नाही. ऐक्य होतं, त्या तिन्हींचं काय होतं? ऐक्य होतं. आणि राहतो केवळ तो प्राणच. त्याला प्राण फक्त म्हणावं असं म्हटले. त्याला शक्ती म्हणू नये, त्याला आणखी काय म्हणू नये, राहतो केवळ प्राणच म्हणजे ती शक्ती. आणि हा जो प्राण आहे या प्राणाच्या मुखात ते अमृत पडतं आणि तेव्हा योगी अमर होतो. म्हणजेच त्याचा प्राण काय होतो? अमर होतो. त्याला अमरत्व प्राप्त होतं. आणि मग त्याला त्या आत्मानंदाचा अनुभव येतो, त्या परब्रह्माचा अनुभव येतो. आता ब्रह्मरंध्र म्हणजे काय? इथे एक भोक आहे की ज्यातून आत्मा आत आला शरीरात. ज्याला आजच्या भाषेत आपण म्हणतो ना, लहान मुलाची टाळू म्हणतो ना आपण, टाळू ती भरावी लागते लहानपणात असताना, मूल जन्माला आल्यानंतर. तो टाळू म्हणजे एक छोटासा आत दबलेला भाग असतो ना, असं म्हणतात की आत्मा त्या भागातून आत येतो. शरीरात कुठं शिरतो? त्या भागातून आत शिरतो. तिथे एक सूक्ष्म असं ब्रह्मरंध्र आहे आपल्या डोक्यात. ते योग्यानं समजतं. योगी लोक म्हणजे जेव्हा देह ठेवतात त्याप्रमाणे तेव्हा ते आपल्यासारखा देह, त्यांचा आत्मा जीवात्मा जात नाही. आपला जीवात्मा हा तोंडा वाटे किंवा नाका वाटे जातो. आपला प्राण कसा जातो? तोंडा वाटे किंवा नाका वाटे जातो.
काहींचा प्राण हा असं म्हणतात कानावाटे जातो, पण शक्यतो नाकावाटे किंवा तोंडावाटे जातो. हा जो योगी असतो तो योगी आपला जो प्राण आहे किंवा जीवात्मा आहे तो या ब्रह्मरंध्रातून बाहेर काढतो. त्यामुळे त्याला संपूर्ण ज्ञान असतं जाताना. मी निघालेलो आहे, हे शरीर पडलेलं आहे, मी वेगळा आहे, हे सगळं ज्ञान त्याला असतं. जसं मागं मी आपल्याला उदाहरण सांगितलं होतं स्वामी विवेकानंदांचं, की त्याने अगोदर 1 वर्ष सांगून ठेवलं होतं की मी या दिवशी या वेळेला जाणार. त्याप्रमाणे त्यांनी तो आत्मा का जीवात्मा आपला काय केला, ब्रह्मरंध्रातून बाहेर काढून घेतला आणि ते निघून गेले. तर त्या पद्धतीनं मग त्याला ह्या सगळ्या प्रकारच्या गोष्टी समजतात, करता येतात. म्हणजे इथं आपल्या असं लक्षात येईल की इथं जे षटचक्र भेदन आहे ते षटचक्र भेदन महत्त्वाचं आणि त्यासाठी सांगितलेली ही प्रक्रिया आहे असं आपल्या लक्षात येईल. हे लक्षात येईल. आणि ही जी शक्ती आहे ती शक्ती काय होते, मग ही वर येताना कशी, हे षटचक्र भेदन करताना षटचक्र भेदन होतच, पण सुषुम्ना नाडी जी आहे त्यातून ती वर येते. कोणत्या नाडीतून, म्हणजे दोन्ही नाड्यांच्या मध्ये जो पोकळ भाग आहे त्याला सुषुम्ना नाडी असं म्हटलेलं आहे. त्यातून ती हळूहळू वर येते, प्रत्येक चक्र भेदन करत 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 येते आणि तिन्ही नाड्या म्हणजे इळा, पिंगळा आणि सुषुम्ना ह्या तिन्ही नाड्या या ठिकाणी एकत्र येतात असं आपल्या लक्षात आहे. म्हणजेच या ठिकाणी प्राण, अपान आणि ही शक्ती यांचं काय होतं, ऐक्य होतं असं आपल्या लक्षात आहे. मग होतं काय, हे झाल्यानंतर अशी अवस्था प्राप्त होते. मी सगळ्यांना सांगितलं तुम्हाला की जलाचा अंश आणि पृथ्वीचा अंश गेलेला असतो. त्यामुळे या देहाचे जे देहधर्म आहेत ना तेच राहत नाही. म्हणजे पाहावं, ऐकावं, बसावं, उठावं, वासना, इच्छा, तहान, भूक काहीही जाणवत नाही, काही शिल्लकच राहत नाही, कारण ते 2 अंश नष्ट झालेली असतात. म्हणून योगी लोक काय करतात, योगी लोक कितीही तास कुठेही बसलेले असतात, त्यांना काहीच नसतं, त्यांना कुठल्याही प्रकारचे म्हणजे भूक लागत नाही, तहान लागत नाही, आणखी काय होत नाही, काही होत नाही, त्यांच्यावर कुठल्याही कशाचाही परिणाम होत नाही. ती दिसायला आपल्यासारखे दिसतात देहधारी, पण त्यांच्या शरीरात हे 2 अंश नसल्यामुळं त्यांना अशा प्रकारची अवस्था प्राप्त झालेली असते. आता तुम्ही जर कामाख्या मंदिर जे आहे, मला वाटते काय त्या कामाख्या मंदिर आसाम, गुवाहाटी, हां, तिथं जर तुम्ही गेला तर तिथे एक तळ आहे, त्या देवीच्या समोर एक तळ आहे. त्या तळ्यामध्ये शेकडो वर्ष, हजारो वर्ष त्या पाण्यातच पोहत असणारे साधू आहेत. ते पाण्यातून कधी बाहेर आले नाही, त्या पाण्यातच ते जप करतात, ती पोहत राहिलेली आजही तुम्हाला ते पाहायला मिळते. म्हणजे याचा अर्थ कसा, याचा अर्थ की ह्या पंचमहाभूतांचा परिणाम त्यांच्या शरीरावर काही होत नाही, अशी अवस्था त्यांना त्या जपामुळं असेल किंवा काही ह्याच्यामुळं असेल प्राप्त झालेली आहे असा त्याचा अर्थ होतो. लक्षात येते. तर अशा प्रकारची अवस्था प्राप्त होण्यासाठी सांगितलेला हा सगळा मार्ग आहे असं आपल्या लक्षात येतं. मग इथं सांगितलं त्याने की अशा प्रकारे हे जे शरीर आहे ते शरीर तोडल्यानंतर मग या शरीरातील हे 2 अंश तर नष्ट होतातच, पण सप्तधातू जे आहेत या शरीरामध्ये म्हणजे रस, रक्त, मांस, भेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र, याला सप्तधातू असं म्हटलेलं आहे. हे जे सप्तधातू आहेत ना ते सप्तधातू नष्ट होतात. ह्या कुंडली शक्ती जादू झाल्या सप्तधातू नष्ट होतात. आता सप्तधातू जर नष्ट झाले तर कुठली भावनाच राहण्याचा प्रश्न येत नाही. मी शरीरधारी आहे आणि हे शरीर आहे आणि या शरीराला अमुक लागतं वगैरे हा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणजे तो योगी दिसतो शरीरधारी, पण तो शरीरधारी नसतो. तो आपल्यासारखा दिसतो, आपल्याशी बोलतो, सगळं करतो, पण तो शरीरधारी नसतो. अशा प्रकारची अवस्था त्याला प्राप्त होते. दुसरी गोष्ट, आपल्या शरीरामध्ये मी सांगितलं प्राण आणि अपान हे 2 मुख्य प्राण आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त आणखी 9 प्रकारचे प्राण आहेत. अपान एकूण मिळून अपान, व्यान, उदान, समान, नाग, कूर्म, कुकल, देवदत्त आणि धनंजय हे जे सगळे प्रकार आहेत, वायूचे प्रकार आपण त्यांना म्हणू, प्राण अपान सुद्धा वायूचेच प्रकार, ते सुद्धा एक होतात सगळे.
वेगळे असं काही राहत नाही. म्हणजे या शरीराच्या ज्या क्रिया आहेत त्या क्रिया सगळ्या थांबतात असा त्याचा अर्थ. शरीराच्या होणाऱ्या सगळ्या क्रिया थांबतात. शरीराबद्दलचे भाव सगळे संपलेले असतात. आणि शरीराबद्दलचे भाव संपल्यामुळे, शरीराचे धर्मच संपल्यामुळं हा योगी या शरीराच्या कोणत्याही गोष्टीमध्ये अडकून पडत नाही असं आपल्या लक्षात येईल. अशा प्रकारची ही प्रक्रिया आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यासाठी हे सगळं चाललेलं आहे असं आपल्या लक्षात येईल. इथं योगी अशा प्रकारची आसनं घालून अशा प्रकारची प्रक्रिया साधतात आणि साधल्यानंतर त्यांना अशा प्रकारच्या अनेक ज्या शक्ती आहेत त्या शक्ती प्राप्त होतात. पण माऊलीचं एक सांगणं आहे ते अतिशय महत्त्वाचं. वृद्धिसिद्धी प्राप्त होतात. माऊली असं म्हणते या वृद्धिसिद्धीत आपण पडायचं नाही. हे जे करायचं आहे ते वृद्धिसिद्धीसाठी नाही, प्रसिद्धीसाठी नाही, वेगवेगळ्या शक्ती प्राप्त होण्यासाठी नाही. तर आपला हेतू हे करण्याचा मुख्य कोणता असला पाहिजे? त्या परमेश्वराची प्राप्ती. नाहीतर अनेक प्रकारचे साधू किंवा अनेक प्रकारचे असे योगी ह्या वृद्धिसिद्धीमध्येच अडकून पडतात आणि त्या परमेश्वरापर्यंत जातच नाहीत. त्याचं उत्तम उदाहरण काय सांगितल्याप्रमाणे चांगदेव काय झाले? ह्या वृद्धिसिद्धीमध्येच अडकून पडले. पण त्यांना शेवटी जो आत्मसाक्षात्कार आहे तो कोणी करून दिला? ज्ञानदेवांच्या कृपेमुळं मुक्ताईनं करून दिला. चांगदेवांचं वय आहे 1400 वर्ष. किती वर्षे? 1400 वर्षे जगली. मुक्ताईचं वय किती आहे? 9 वर्ष. फक्त 9 वर्ष. पण या 9 वर्षाच्या मुक्ताईला चांगदेवानं गुरु मानलेलं आहे, हे लक्षात घ्या. आणि काय म्हटले चांगदेवानं वर्णन करताना त्याचं त्या अभंगामध्ये फार सुंदर वर्णन आहे. ब्रह्माचे डहाळी पाळणा लाविला, ते सूत पौडला मुक्ताईचा. मुक्ताईचा सूत म्हणजे कोण? मुक्ताईचा मुलगा म्हणजे हा चांगदेव. तो त्या ठिकाणी झोपला म्हणजे त्याला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी झोपवलं म्हणजे त्या आत्मस्वरूपाचा त्याला काय केलं? ज्ञान अनुभव प्राप्त करून दिला. अशी ही मुक्ताई. म्हणून ज्ञानदेव म्हणतात अशा प्रकारच्या वृद्धिसिद्धीचा आपल्याशी काही संबंध नाही. आपल्याला काय करायचं? त्या परमात्म्याशी एकरूप व्हायचं आहे. त्याच्यासाठी हे सगळं आहे असं आपल्या लक्षात येईल. आता पहा, मग अशी सांगितलं, पुढचा भाग सांगतोय. आता अशा प्रकारे मग ते पद्मासन वगैरे घालून आपण ते टाचा वगैरे खाली लावले त्याला, की हे जे अंग आहे ते वर उचलून धरायचं. आणि उचलून धरल्यानंतर पाठीचा कणा जो आहे तो किंचित उचलल्या गेल्यामुळं पायाचे घोटे सुद्धा उचलून धरायचे. पाठीचा कणा उचलून धरायचा, पायाचे घोट्याचे उचलून धरायचे. आणि शरीराचा संपूर्ण जो तोल आहे तो तोल या पायाचे ज्या टाचा असतात त्या टाचांवर आलेला असतो. आणि अशा प्रकारे जे आसन असतं त्याला मूलबंध आसन असं म्हटलं जातं. म्हणजे तुम्ही ह्या टाचा दोन्ही त्या गुरुद्वाराच्या ठिकाणी लावल्या आणि त्या टाचेवर सगळा भार दिला की संपूर्ण शरीर त्या 2 टाचांवरच उभं राहतं. त्या शरीराचा सगळा भार त्याच्यावर पडतो आणि टाचांमुळं तो भार त्या गुरुद्वारावर पडतो आणि ते बंद होतं. अशा प्रकारचे जे आसन आहे त्याला मूलबंध आसन असं म्हटले. दुसरं त्याला नाव आहे वज्रासन. आता पहा होतं काय मग? आता हे असं वज्रासन तुम्ही घातलं आधार चक्राच्या ठिकाणी की त्याची मुद्रा ह्या वज्रासनाची अपान वायूच्या ठिकाणी पडते. म्हणजे त्याच्या मुद्रेमुळं, याचा अर्थ त्याच्या प्रभावामुळं हा जो अपान वायू जो आहे खाली जाणारा तो बंद होतो आणि तो आतड्यात संचारतो. म्हणजे आतड्यात वर येतो, म्हणजे पोटात येतो मग सांगितल्याप्रमाणे. आणि पोटात आल्यानंतर तो आतल्या बाजूला सरकू लागतो, कारण त्याला जागा पाहिजे ना. मग खालची जागा तर बंद केलेली आहे, आता तो आत सरकू लागतो. आणि आत सरकू लागल्यानंतर मग मात्र पुढं काय होतं पहा की मग आपण तो आत सरकू लागला. मग दुसरी आसनाची अवस्था काय आहे की असं द्रोणाकार हात करायचे आणि द्रोणाकार हात करून ते डाव्या पायावर ठेवायचे आणि खांदेवर उचलायचे. असं द्रोणाकार असा ठेवायचं आणि खांदेवर उचलले. खांदेवर उचलले की तुमची मान आत जाते, बरोबर आहे. खांदे असे वर उचलले मान आत गेल्यासारखी होणार. आणि मग उंचवलेल्या खांद्यात मस्तक रुतून बसते, म्हणजे असं गेलं की मस्तक आत जातं.
आणि मग मस्तक आत गेल्यानंतर डोळ्याच्या पापण्या आपोआप मिटू लागतात. डोळ्याच्या पापण्या काय लागतात? मिटू लागतात. आणि मग वरची पापणी ढळत नाही, खालची पापणी पसरत नाही. म्हणजे पहा, पूर्ण पापण्या ह्या काही मिटत नाही. म्हणजे अर्धोन्मिलित स्थिती ज्याला म्हणतात, उघडी अर्धी उघडी अशा प्रकारची स्थिती प्राप्त होते असं आपल्या लक्षात. मग डोळे अर्धे उघडलेले राहतात, पूर्ण पापण्या मिटतही नाहीत आणि पूर्ण उघड्याही राहत नाही. आणि मग ती जर त्यातून दृष्टी चुकून डोळ्यांतून बाहेर पडली तर ती नाकाच्या शेंड्यावर स्थिर होते. कुठं होते? नाकाच्या शेंड्यावर काय होते? स्थिर होते. पुढं पहा, दुसरी गोष्ट अशी की त्या दृष्टीला पुढं जाता येत नाही, मागं काही करता येत नाही. त्यामुळे नाकाच्या शेंड्यावर स्थिर राहणं एवढंच तिला करावं लागतं, दुसरं काही करता येत नाही. आणि मग नाकाच्या शेंड्यावर अशा प्रकारे दृष्टी स्थिर झाली की एक गोष्ट घडते. ती कोणती? दिशा न्याहाळाव्यात किंवा कशाचं तरी स्वरूप पाहावं अशा प्रकारची इच्छा आपोआप नाहीशी होते. म्हणजे बाहेर काही पाहावं, काही रूप पाहावं, दिशा वेगवेगळ्या प्रकारच्या पाहाव्यात, वेगवेगळ्या दिशांकडे पाहावं असं त्या योग्याला वाटत नाही. त्याची इच्छा जी आहे ती इच्छा बाहेर पाहण्याची पूर्णपणे नष्ट होते. आणि मग दुसरी गोष्ट अशी होती की मान आकुंचित होऊन हनवटी खालच्या खळगीत रुतून बसते. म्हणजे वर दिसेल ना, मान खळगीत रुतून बसते आणि छातीवर दाब पडतो. छातीवर काय पडतो? त्याचा दाब पडतो. अशा प्रकारे मग कंठमणी लोप पावतो. म्हणजे हा जो मान म्हणजे गळा आहे ना, तो गळा लोप पावतो. म्हणजे वर हे गेल्यामुळं आत गेल्यामुळं गळा दिशेने असा होतो. आणि असा जो बंद असतो त्याला जालंधर बंद असं म्हणतात. मागं सांगितलं, बंद किंवा मुद्रा म्हणजे शरीराची विशिष्ट ठेवण, त्याला काय म्हणतात? जालंधर बंद असं म्हणतात. मग बेंबीवर वर फुगते, पोट खपाटीला जातं. जे बेंबी फुगते आणि पोट मात्र आत जातं. आणि असं झालं की महत्त्वाची गोष्ट घडते. ती कोणती? तर हृदय कमल विकसित होतं. हृदयाच्या ठिकाणी म्हटलं जे चक्र आहे ते विकसित होतं, हृदय कमल विकसित होतं. कारण मागे सांगितलं मी की हा जो जीवात्मा आहे तो जीवात्मा हृदयाच्या ठिकाणी आहे. हे हृदयाच्या ठिकाणी एक पोकळी आहे. हृदयाच्या ठिकाणी पोकळी आहे. त्याला हृदयाकाश म्हटलेलं आहे. त्याला काय म्हटलंय? हृदयाकाश. त्याच्या वरती एक पोकळी आहे, त्याला महत आकाश म्हटलेलं आहे. आणि ही जी वरती पोकळी आहे ती ब्रह्मरंध्राची. म्हणजे परमात्मा कुठं आहे? तर आजच्या भाषेत सांगता येईल आपल्याला, ही जी कवटी आहे आणि कवटीच्या खाली मेंदू आहे आत, ह्या दोहोच्या मध्ये थोडासा पोकळ भाग आहे. डॉक्टरना लक्षात येईल, मला काय तेवढं फारसं नाही लक्षात येणार. ह्या दोहोंच्या मध्ये थोडासा पोकळ भाग आहे, त्यालाच ते आकाश म्हटलेलं आहे, पोकळ भाग म्हटले आहे. आणि त्या ठिकाणी तो आत्मा असतो असं योग्यांचं मत आहे, असं आपल्या लक्षात आहे. तर हे हृदय कमळ विकसित होतं. आणि मग अशा प्रकारे जो म्हणजे ह्या गुदद्वारापासून वर अशा प्रकारे जो बंद तयार होतो, हे आत मान जाते वगैरे, यालाच ओढियाना बंद असं म्हटलेलं आहे, असं आपल्या लक्षात येईल. आता बा, मग अशा प्रकारे ह्या बंधाने योगाभ्यास चालू झाल्यानंतर त्याचा परिणाम शरीरावर होतो, मनावर होतो. आणि या सर्वांचा परिणाम मनावर काय होतो? तर चंचल मनोवृत्ती जी आहे ना ती कमी होऊ लागते हळूहळू. म्हणजे मग मी सांगितल्याप्रमाणे कशासाठी चाललेलं आहे? मन स्थिर करण्यासाठी, मनाचं चंचलत्व जावं यासाठी. म्हणजे चंचल मनोवृत्ती स्थिर होते, मन बाहेर पडत नाही, मन स्थिर राहू लागतं, एकाच ठिकाणी स्थिर राहतं. कारण मन हे एकाच ठिकाणी स्थिर राहणं ही काही साधी गोष्ट नाही आहे. मागे सांगितले, हे जरी आपण म्हणत असलो आणि जरी सगळे प्रवचनकार कीर्तनकार आपल्याला जरी सांगत असले तरी मनाला स्थिर करणं ही गोष्ट फार अवघड आहे. हे या योगाने अशा प्रकारच्या या मनाला स्थिरता येते. मनाच्या चंचल वृत्तीचा जोर आहे तो जोर हळूहळू कमी होऊ लागतो, असं आपल्या लक्षात येते. आणि मग असं झाल्यानंतर
मग काय करावं पहा, की योग्यानं हे एवढं सांगतो आणि मग आपण त्या ओव्यांच्याकडे ओव्यांचा अर्थ मी पुन्हा सांगतो. शांत चित्तानं निर्भय होऊन ब्रह्मचर्य व्रताचं पालन करून मनाचं संयमन करून भगवंताच्या ठिकाणी चित्त लावून भगवंत रूप होण्याचा प्रयत्न करावा, मतपरायण व्हावं असं भगवान सांगतात. म्हणजे अशा प्रकारे मग हे आसन करून शांत चित्त राहावं, निर्भय व्हावं. निर्भय व्हावं असं का म्हटलं, तर जेव्हा ही शक्ती वरती येऊ लागते ना, मग सांगितल्याप्रमाणे त्या मूलाधार चक्रापासून पुढं मणिपूर चक्र, विषुचक्र, तेव्हा आपल्या ठिकाणी प्रचंड आत भीती निर्माण होते, कारण भयंकर आत गडबड होती. मग त्यातून अनेक रोग निर्माण होतात शरीराच्या ठिकाणी. मग आपल्याला भीती वाटते, चंचलता येते भयंकर अशा प्रकारची. पण रोग निर्माण करते ती आणि क्षणार्धात नाहीशी करते. ही शक्ती काय करते, म्हणून या साधकानं भिवू नये असं ज्ञानदेवाने म्हटलेलं आहे. आणि ही प्रक्रिया साधारणतः जर तुम्ही चालू केली, तर मागं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ही प्रक्रिया चालू केली आणि एखाद्या सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थितपणे चालू केली, तर कमीत कमी पूर्ण व्हायला म्हणजे आज्ञाचक्रापर्यंत पोचायला 6 महिने लागतात. किती महिने? 6 महिने लागतात. या 6 महिन्यामध्ये अशा प्रकारचे अनेक रोग निर्माण होतात त्या योग्यांच्या ठिकाणी. त्याला प्रचंड त्रास होतो, ते सगळं त्याला सहन करावं लागतं. आणि ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे स्वामी स्वरूपानंद. स्वामी स्वरूपानंदांचे जे 6 महिन्याचा जो म्हणजे आजारी होते प्रचंड, पहिल्यांदा मी माझ्या प्रबंधामध्ये असं सांगितलं की स्वामी स्वरूपानंद हे आजारी नव्हते. या 6 महिन्यामध्ये त्यांची योग प्रक्रिया सुरू होती, त्यामुळे ते आपल्याला वाटत होते आजारी आहे. आणि नंतरही ते असे पडून राहायचे की आपल्याला वाटायचे, फार बोलायचे नाहीत. कारण त्याचं कारण मुख्य असं होतं की त्यांच्या शरीरातील हे पृथ्वीचे अंश आणि पाण्याचे अंश गेलेले होते, ते आपल्याला दिसत होते समोर, पण हे अंश नसल्यामुळं ह्या अशा वेगळ्या क्रिया आपल्याला वाटत होत्या. हे मी माझ्या PSच्या प्रबंधामध्ये स्पष्ट सिद्ध करून सांगितलेलं आहे, दाखवले. तर ही प्रक्रिया होती त्यांची 6 महिन्याची. त्या प्रक्रियेतून ते गेले. म्हणजे हे षटचक्र भेदन सुरू होतं या 6 महिन्यामध्ये. काय होतं? षटचक्र भेदन सुरू होतं. म्हणून त्याने अनेक साध्या सुध्या लोकांना मार्गदर्शन करताना असं सांगितलेलं आहे की हे तुम्हाला जमत नसेल तर नेमकं तुम्ही काय करा. स्वामीजी सांगतात की तुम्ही कोणतीही गोष्ट अध्यात्माती करताना तुम्ही या भ्रुकुटीच्या मध्ये इथं या आज्ञाचक्राकडे लक्ष द्या. आज्ञाचक्रावर काय करा? लक्ष द्या. किंवा झोपताना सुद्धा तुम्ही तिथं लक्ष द्या. आणि तिथं तो आत्मा नील बिंदूच्या रूपात किंवा नील ज्योतीच्या रूपात आहे अशी कल्पना करा. हळूहळू त्याचा साक्षात्कार तुम्हाला होऊ लागेल. म्हणजे इथं तुम्ही जर लक्ष दिलं तर एक लक्षात घ्या, बाहेर जाणारं मन तुम्ही इथं स्थिर करता असा त्याचा अर्थ होतो. बाहेर जाणारं मन काय करताय? स्थिर करताय. आणि ह्या सगळ्या प्रयत्नांना आपल्याला एकच करायचं आहे, मन स्थिर करायचं. स्थिर करायचं म्हणजे मन आणि आत्मा दोन्ही एक करायचं आहे. म्हणजे मनपणानं शिल्लक राहता कामा नये. मनपणानं शिल्लक राहता कामा नये, हे लक्षात घ्या. म्हणजेच परमात्म्यामध्ये एक गोष्ट आहे की मी म्हणून काही शिल्लक राहता कामा नये. मी म्हणून काही शिल्लक राहता कामा नये. अगदी ते चोखियाची पत्नी चोखियाची महारी म्हणत नाही का, मी तुला पाहताना तुझ्याशी एकरूप झाले आणि जेव्हा तुला मिठी द्यायला गेले तेव्हा मी म्हणून काही उरलंच नाही. मी म्हणून काही उरलंच नाही. तर हेच इथं सिद्ध करायचं आहे. हा जो अहम आहे, तो जे मन आहे, ते मन पूर्णपणे नष्ट करायचं आहे. मग निर्भय होऊन याचा अर्थ की तुम्ही निर्भय राहा. ही शक्ती जशी वर जाईल ना, तशा अनेक प्रकारच्या तुम्हाला तुमच्या ठिकाणी व्याधी निर्माण होतील. तुम्हाला भीती वाटेल भयंकर. आपण आता मरतोय की काय असं वाटेल, आपला प्राण जाणार असं सुद्धा वाटेल. तुम्ही जर थोडासा जर प्रयत्न करून बघितला ही आसनं घालून, तर तुमच्या लक्षात येईल जेव्हा अपान वायू तुम्ही कोंडू लागाल ना, तेव्हा साधी गोष्ट नाही, ते कुणाचंही काम नव्हे. भयंकर अशा प्रकारच्या वेदना होऊ लागतील. अहो, ह्या अपान वायू इतर वेळा जेव्हा पोटात हे होतो ना, साठतो, तेव्हा आपण डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर सांगतात काय झालेलं नाही, ह्या वायूमुळे झालं. हा वायू भयंकर आहे आणि त्याला वरती न्यायचं म्हणजे फार भयंकर आहे.
मग अशा प्रकारे निर्भय झालं पाहिजे आणि ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं पाहिजे. आता ब्रह्मचर्य व्रताचं पालन याचा अर्थ एवढाच नव्हे की स्त्रीशी संबंध ठेवायचा नाही असा नव्हे, तो आहेच. याचा अर्थ असा आहे की मनामध्ये तुमच्या कोणत्याही प्रकारच्या वासना इच्छा येता कामा नये. तुमचं मन अत्यंत कसं असलं पाहिजे, शुद्ध असलं पाहिजे, पवित्र असलं पाहिजे, असा त्याचा अर्थ आहे. आणि मग चंचलत्व मनाचं जे आहे ते त्याचं संयमन करायचं. मागं मी सांगितले मनाचं संयमन करण्याच्या काही गोष्टी सुद्धा पूर्वीच्या ऋषी मुनींनी आपल्याला सांगितलेले आहेत. पण आपले प्रवचनकार कीर्तकार इकडे काही फारसं लक्ष देत नाही, सांगत नाही, वरवरच सांगतात. मनाला तुम्ही तुमच्यापासून वेगळं मानायचं आहे. आपण प्रत्येक गोष्टीमध्ये असं मानतो आहोत की मन म्हणजे मी, मन म्हणजे मी म्हणजे काय, मन. मनाला मला हे होतं, मला ते होते, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, हे जे मनाला वाटते ते मी. तुम्ही मनाला त्याच्याहून वेगळं माना. आपला मी म्हणजे मन नव्हे, मी वेगळा आहे आणि मन वेगळं आहे. म्हणजे काय होईल, त्याची शक्ती तुम्ही काढून घेताय असा त्याचा अर्थ होतो. त्याची शक्ती तुम्ही काय करताय, काढून घेताय. कारण तुमच्या चैतन्यावरच मन संकल्प विकल्प करतं. आपल्या आत्मचैतन्यावरच काय करतं, ते संकल्प विकल्प करतं. ते चैतन्य जर तुम्ही काढून घेतलं तर ते संकल्प विकल्प बंद होईल. जे हा पंखा फिरतोय कशामुळं, त्या लाईटचं कनेक्शन इथं आहे म्हणून तो फिरतोय, बरोबर आहे का. मग हा पंखा बंद करायचा, बंद करायला म्हणजे तिथं कनेक्शन बंद करायचं, बटन दाबायचं, पंखा आपोआप बंद होईल. तुम्ही जर त्या पंखाला धरायचा प्रयत्न केला आणि बंद करायचा प्रयत्न केला तर नाही, तुम्हीच त्यामध्ये नाश पावा, नाही का. मग त्याच्यावर उत्तम उपाय काय, त्याचं बटनच बंद करायचं. तसं इथं या मनाचं बटन बंद करायचं म्हणजे त्याला आपल्याहून वेगळं कल्पायचं. हां, मी वेगळा आहे, ते मन आहे. तुला वाटतंय ना असं, आज नाही चालणार, मला जे वाटतंय ते होणार. मनाला सांगायचं जयाची आज्ञा आपण श्रीवाही अंतकरण, म्हणजे ज्याची आज्ञा मन शिरसाबंदी मानतो. मनुष्याकार्य जाण ज्ञान चितो, त्याला ज्ञानी म्हणा. मी मागं सांगितलं होतं की मनाला वाटत असेल आज अमुक मालिका घरात लागलेली आहे टीव्हीवर ती बघायची, तर मनाला असं सांगायचं आपण नाही, आज ज्ञानेश्वरीचा अभ्यास वर्ग आहे तिकडं तुला जायचंय, चल. हे कुणाला सांगायचंय, म्हणजे इथं तुम्ही काय केलं, तुम्हाला तुमचं मन तुम्ही तुमच्यापासून वेगळं केलं. हा मनाला कंट्रोल करण्याच्या काही गोष्टी आहेत, टिप्स आहेत, हे लक्षात घ्या. ह्या सगळ्यातून आपल्याला एकच करायचं, मनाला स्थिर कर. योगासन काय, नामस्मरण काय, आणखी काय, ध्यान काय, मंत्र जप काय, ह्या सगळ्यातून एकच करायचं. कारण मागं फार सुंदर माऊली सांगितले की मनरूपी हा जो पडदा आहे, तो पडदा फाटला की त्याच्या संसाररूपी जे चित्र उमटणार आहे ते नष्ट होतं. पडदाच नसेल तर चित्र उमटेल का, नाही उमटणार. म्हणून ह्या योग साधनेतून हे करून मनाचं संयमन करून भगवान म्हणतात माझ्या ठिकाणी चित्त लावून मतपरायण होऊन असावे. चित्त माझ्या ठिकाणी लाव आणि मतपरायण हो. म्हणजे जेव्हा जेव्हा कशाचंही तुम्ही चिंतन कराल तेव्हा त्याचं चिंतन करा. आणि हे करता येत, तुम्ही सगळं करा आणि करताना असं म्हणा हे त्याच्यामुळं झालेलं आहे. म्हणजे त्याचं चिंतन आलं की नाही, त्याचं चिंतन आलं, हे लक्षात घ्या. प्रत्येक गोष्ट करताना तुम्ही काय म्हणायचं, हे त्याच्यामुळं होत आहे, त्याच्यामुळं झालेलं आहे, म्हणजे त्याचं चिंतन आपोआप आहे असं त्याचं चिंतन करा. आणि मग परायण हो, माझ्याशी एकरूप होऊन जा. माझ्याशी इतका एकरूप हो की तुला प्रत्येक क्षणी असं वाटलं पाहिजे की तोच सर्व काही करतोय. आणि असं जेव्हा तुम्ही कराल, असं जेव्हा तुम्ही कराल तेव्हा मग कुठलीही साधना तुम्हाला करायची गरज नसते, तो तुमच्याकडून करवून घेतो. जबाबदारी त्याची असते, कारण तुम्ही त्याला पूर्णपणे शरण गेलेला असता. तुम्ही त्याला पूर्णपणे शरण गेलेलं असतं. जसं तुलसीदासाने एका ठिकाणी म्हटलेलं आहे की मी त्याचं स्मरण करीत नाही. तुलसीदास काय म्हणतात, मी त्याचं स्मरण करीत नाही, तोच माझं स्मरण करतो.
तो म्हणतोय अरे तुळशीदास कसा आहे माझा भक्त कसा आहे हे मला जरा बघायचं आहे, म्हणून तू काही आहे तुळशीदासा थांब रे म्हणून माझ्या पाठीमागणे येतंय आणि मी पुढे पडत आहे. जे तुम्ही जर तत्परायण झाला, भगवत परायण झाला, तर तुमची साधना कशी करून घ्यायची तो ठरवून करून घेतो. म्हणून मागं मी तुम्ही सांगितलं तुम्हाला की ते सद्गुरू कसे भेटणार, काय होणार, तुमची कुंडली कशी जागृत होणार, काय होणार, ही चिंता करू नका. कसं करायचं त्याला माहिती आहे. म्हणून शेवटी काय सांगितलं, माझ्या ठिकाणी चित्त लाव आणि मत परायण हो. बस, मग पुढचं मी पाहून घेईन. पण त्याच्यासाठी ते चित्त लावण्यासाठी, मन संयमित करण्यासाठी ही आसनं जी आहेत ती महत्वाची आहे, ही प्रक्रिया महत्वाची. ज्याला लवकर अशा प्रकारचा अनुभव प्रत्यक्ष घ्यायचा आहे त्याने हे करायला काही हरकत नाही. पण यातील आपल्याला ते पद्मासन वज्रासन जरी घालता आलं नाही, करता आलं नाही, तरी काही आसनं आपल्याला साधी घालून ध्यानाला बसता येत, हे लक्षात घ्या. मग ते ध्यान तुम्ही ओंकाराचं करा, सोहमचं करा, हे लक्षात घ्या. पण जे ध्यान तुम्हाला क्लासेसमध्ये सांगतात तसं नाही. याचा अर्थ मी क्लासेस चुकीचे आहेत असं म्हणत नाही. ते तुमच्या आरोग्याच्या दृष्टीने ठीक आहे, अध्यात्माच्या दृष्टीने ठीक नाही. अध्यात्माच्या दृष्टीने तुम्हाला थोडं वेगळं चिंतन करावं लागेल ध्यानाला बसताना. ते ओंकाराचं ध्यान करा, नाहीतर सोमचं ध्यान करा, तर आणखी काही करा. तुम्ही त्याच्या अगोदर विशिष्ट पद्धतीनं थोडं चिंतन करून मी कोण आहे याचं चिंतन करावं लागेल आणि मग त्या ओंकाराचं ध्यान करावं लागेल, मग त्या सोहमचं ध्यान करावं लागेल. पण सोहमच्या ध्यानामध्ये सुद्धा हे सोहमचं ध्यान करा म्हणून सांगणारे लोक जे असतात ना, ते फार चतुर असतात. म्हणजे हे जे स्वतःला गुरु म्हणून घेतात ते, मला वैयक्तिक कुणावर टीका करायची नाही, मी करीत नाही कधी, पण सगळ्यांवरच बोलतो. मी सोहमवरली आत्तापर्यंत जवळजवळ मला वाटतं 50 पुस्तकं वाचली, सोहमवर लिहिली. हे काय करतात, सभोवतीचं सगळं सांगतात, जे मूळ आहे ना तेवढं सांगत नाहीत. मी एकाला विचारलं, मग असं का नाही, हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांनी आमच्याकडे अनुग्रहासाठी यावं. म्हणजे प्रत्यक्ष जी प्रक्रिया आहे, महत्वाची जी गोष्ट आहे ती सांगायची नाही. त्यामुळे ही सोहमवरली पुस्तकं आहेत, ओंकारावरली पुस्तकं आहेत ना, त्याला काही फारसा अर्थ नाही, हे लक्षात घ्या. फारसा अर्थ नाही. पण स्वामी स्वरूपानंद मात्र काही ठिकाणी, काही अभंगातून किंवा काही ठिकाणी त्यांच्या ज्या गोष्टी आहेत, त्यांच्या काही लोक त्यांना भेटायला, त्या ठिकाणी काही गोष्टी गुप्त सहज सांगतात की ज्या आपल्याला सहज करता येतील, हे लक्षात घ्या. त्यांचे जर तुम्ही पुस्तकं काही हे जर त्यांचे काही ज्या गोष्टी आहेत त्यांच्या संदर्भातल्या काही कथा आहेत त्या जर वाचल्या तर तुमच्या लक्षात येईल. त्यांच्याकडे एक व्यक्ती गेली होती, ती व्यक्ती मला वाटतं मिरजेजवळ त्यांचं गाव आहे. मी जेव्हा त्यांच्या संदर्भातल्या कथा सगळ्या गोळा करत होतो आणि आम्ही जो अनंत आठवणी केलं, अनंत निवास हे जे पुस्तक प्रकाशित केलं, तेव्हा आम्ही हे सगळं करत होतो. तर तेव्हा ते मला व्यक्ती ती भेटली. एक साधी व्यक्ती होती, सामान्य व्यक्ती, आणि ते म्हणले मी स्वामींना भेटायला आलो होतो, आमच्यापर्यंत स्वामींची कीर्ती आली होती. आणि मला असं वाटलं म्हणले की मी काही अध्यात्मातील नाही किंवा मी काही उच्चवर्णीय नाही, काही नाही, त्यामुळे मला काही स्वामीजी काही सांगणार वगैरे नाहीत असं मला वाटत होतं. म्हणजे माझा एवढाच हेतू होता की जायचं, स्वामी कसे आहेत पाहायचं, दर्शन घ्यायचं आणि यायचं. पण स्वामींना नमस्कार केल्यानंतर स्वामींनी त्यांना एक अतिशय म्हणजे महत्वाची गोष्ट योग मार्गातली सांगितली, असं जाता जाता सांगितलं. म्हणजे पहा, इथं त्यांनी सहज सांगितली एक गोष्ट की त्यांनी सोहम साधना कशी करायची ते सांगितलं. सोहम साधना कशी करायची असते ते सांगितलं आणि कुठं चुकतो माणूस ते सांगितलं. आणि तुम्ही अशा पद्धतीने सोहम साधना करा, तुम्हाला सर्व काही मिळेल सांगितलं. त्यांनी सांगितलं मी आता कित्येक वर्ष ही साधना करतो आहे आणि खरोखर मला त्याचा अनुभव आलेला आहे. अशा काहीच व्यक्ती असतात. म्हणून यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या जर आपण लक्षात ठेवल्या
आणि जर आपण काही गोष्टी जर केल्या तर हे आपल्याला उपयोगी पडतं. तुम्ही मला सांगितल्याप्रमाणे जरी ही आसनं घालता आली ना माऊली ती माऊलीच आहे. माऊलीची तुलना कोणाशी होऊ शकत नाही, तो भाग अलग आहे. पण तुम्ही काही आसनं घालून जर अशा प्रकारे बसलात, ध्यान केलं तर तुम्हाला ही अवस्था प्राप्त होऊ शकते. मी सांगितलं आसन याचा अर्थ एवढाच घ्यायचा आपण, जास्त मी म्हणतो 3 तास राहू द्या. आता या वयामध्ये काही 3 तास एकाच ठिकाणी बसणं शक्य नसतं, पण जास्तीत जास्त वेळ आपल्याला व्यवस्थितपणे निवांतपणे बसता येईल असं बसणं, अशी शरीराची ठेवण असणं, याला काय आपण म्हणू, आजच्या भाषेत आपल्या भाषेत काय म्हणू, आसन म्हणू. सतत चळबळ होता कामा नये. एक जास्तीत जास्त आपल्याला व्यवस्थितपणे निवांतपणे बसता आलं पाहिजे. आणि मग तुम्ही ध्यानाला बसा. मग त्यामध्ये सोमचं ध्यान करा, ओंकाराचं ध्यान करा, आणखी कसलं ध्यान करा. एक लक्षात घ्या, सद्गुरू याचा अर्थ असा नव्हे की कोणीतरी व्यक्ती असली पाहिजे येऊन त्यानं डोक्यावर हातच ठेवला पाहिजे, असं काही नाहीये. ते तुम्हाला कोणत्याही प्रकारे ती माऊली काय करते ते देऊ शकते. हे आपण मागेही मी सांगितलेले आपल्याला. फक्त तुमची साधना काय झाली पाहिजे, चालू राहिली पाहिजे. कोणत्या ना कोणत्या प्रकारे ती शुद्ध भावनेनं केली पाहिजे. ती अत्यंत भगवत पारायण होऊन केली पाहिजे, अत्यंत शुद्ध अंतकरणानं केली पाहिजे आणि त्याचबद्दलचा विश्वास असला पाहिजे आपल्या ठिकाणी, असं आपल्या लक्षात येईल. म्हणून म्हटलेलं इथं की चित्त लावून माझ्या ठिकाणी मतपरायण होऊन असावे. म्हणजे प्रत्येक गोष्ट भगवंत करीत आहे असा भाव असावा. सतत चित्त जे असावं, ते अंतकरण जे असावं ते भगवंताकडं असावं. जसं की सावतामाळी हा आपल्या मळ्यामध्ये काम करतो, पण त्याचं चित्त भगवंताकडे आहे. त्यामुळं त्या मळ्यामध्ये काम करताना प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला कोण दिसतो, तो भगवंत दिसतो. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, हे गमतीनं नाही सांगितलेलं, तो अनुभव आहे. ते आपण गमतीनं घेतो. नाही, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. अनुभव आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे संसारातली सगळी माणसं, सगळे पदार्थ मी जे जे करतोय ना, तो कोण आहे, हरी आहे असं म्हणणं. याचा अर्थ मतपरायण होणं, याचा अर्थ भगवंताच्या ठिकाणी चित्त लावणं असा आहे, असा त्याचा अर्थ. ठीक आहे, आपण इथं थांबू. मी पुढच्या तासानं मला आठवण करा, आपण कुठं आलेलो आहे. नाही, आपण प्रत्यक्षात 13व्याला सुरुवात करायची. आता हे सगळं सांगितलं एवढ्यासाठी की 13व्याचा अर्थ सांगताना सगळं तुमच्या लक्षात येईल. पण पुढच्या तासाला मी 2 गोष्टी सांगेन, नंतर या श्लोकाला सुरुवात करू. मला फक्त ती आठवण करून द्यायची आहे की ओंकार ध्यान कसं करावं आणि स्वम ध्यान कसं करावं. ह्या 2 गोष्टी सांगतो आणि त्यानंतर आपण 13व्या श्लोकाला पुढच्या तासाला काय करू, सुरुवात करू. ठीक आहे. बोला पुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.